सुरुवातीला 1861 मध्ये कायदा होता. त्यात बऱ्याच वेळेस ज्या गरजा आहेत त्या पाहून 1872 मध्ये परत त्याच्यात अमेंडमेंट. 72च्या नंतर परत 1882 मध्ये त्या कायद्यात दुरुस्ती झाली आणि 82च्या नंतर 1898 मध्ये एक मेजर चेंजेस होऊन एक क्रिमिनल प्रोसिजर कोड त्यावेळेस. आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण पूर्वीचे सर्व कायदे अडॉप्ट केलेले आहेत आणि ज्यावेळेस आमची घटना तयार झाली आणि ज्यावेळेस आपण घटना ॲक्सेप्ट केलो त्या घटनेमध्ये एक आर्टिकल सुरेशी सरांनी सांगितलेलं आहे की ऑल लॉज इन एक्झिस्टन्स आर remain to be continued if it is not contrary to our constitutional law. घटनेच्या विरुद्ध जे कायदे आहेत ते सर्व रिपील झालेले आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या धर्मानुसार जे स्वातंत्र्य आहे ते कायम ठेवण्यात आलेलं आहे. कस्टम जे चालू होतं ते चालू ठेवलेलं होतं. अशा पद्धतीने इंग्रजांनी त्यावेळेस या भारतामध्ये वेगवेगळे कायदे तयार. फक्त CRPCच नाही, IPC, इव्हिडन्स ॲक्ट, सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट असे कितीतरी ॲक्ट तयार झाले आणि त्यानुसार हे या पिरियडमध्ये कायद्याचं राज्य चालू. आता ब्रिटिशांनी जसं पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे की फार विचारानंतर हे कायदे तयार केलेले होते. इतके परफेक्ट कायदे तयार केलेले होते या लोकांनी. ते सर्व अनुभवातून तयार केलेलं होतं त्यांनी. इथल्या वातावरणाचा विचार करून, इथल्या संस्कृतीचा विचार करून, कुठल्याही गोष्टीला डिस्टर्ब न होता प्रत्येकाचे राईट कशा पद्धतीने प्रोटेक्ट करायचं या पद्धतीने कायदे त्यावेळेस करण्यात आलेले. आणि त्यामुळे 1898चा कायदा आपल्याकडे 1973 पर्यंत सतत चालत आहे. 1973 मध्ये आपल्या पार्लमेंटने या 1898च्या CRPCच्या कायद्यामध्ये मेजर बदल केले. इतके मेजर कायदे होते की दॅट वॉज वन ऑफ द लँडमार्क अँड मेजर चेंजेस मेड इन द CRPC हॅविंग रिगार्ड टू रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट काय आहे? क्रिमिनल मॅटरमध्ये किंवा पर्टिक्युलरली क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये जे वेगवेगळे फंक्शनरीज आहेत त्या फंक्शनरीजचे राईट्स काय आहेत, त्यांचे कर्तव्य काय आहेत. तसं पोलीस आहेत, जजेस आहेत, प्रॉसिक्युशन आहे, डिफेन्स आहे, प्रिझनर अथॉरिटीज आहेत. त्या सर्व अथॉरिटीजचे कर्तव्य काय आहे, त्यांचा अधिकार काय आहे, त्यांचे पॉवर्स कशा पद्धतीने यूज करायचे आहेत, इन्क्वायरी कशी करायची, प्रोसिडिंग कशी घ्यायची, त्या सर्व गोष्टीची तरतूद क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये केली. आता या क्रिमिनल प्रोसिजर कोडवर आपल्या पूर्ण भारतात प्रत्येक ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीने आणि सिमिलर पद्धतीने न्यायदानाची प्रक्रिया सुरू होते. पूर्वी जसे विभक्त स्टेट होते, सगळ्याची मनमानी पद्धतीने न्यायदानाची पद्धत होती, ती सर्व या ठिकाणी संपविण्यात आली. आणि ती करून या ठिकाणी सर्व लॉ सेंट्रलाइज करून या ठिकाणी न्यायदानाची प्रथा आपल्याकडे सुरू झाली. 1973 मध्ये देखील ज्यावेळी ज्या ठिकाणी घडत होती त्या ठिकाणी पूर्ण बदल करण्यात. परंतु आता त्यानंतर देखील दरवेळेस चेंजेस होत गेले क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये, कारण हा प्रोसिजर लॉ असल्यामुळं गरजेनुसार कायद्यात बदल होणं अपेक्षित आहे आणि ते बदल पूर्ण अनुभवांविषयी तयार करून एक्सपर्टच्या ओपिनियनने घेऊन त्या पद्धतीने त्या दुरुस्त्या करण्यात आल्या. परंतु मागच्या काही दिवसापासून
एक वेगळी चर्चा सुरू झाली की ब्रिटिशांचे कायदे आम्हाला संपवायचे. काय हरकत नाही, ब्रिटिशांनी केलेले कायदे आपण संपवू शकतो, परंतु त्याच्या तोडीस आपण इतके परफेक्ट कायदे करायला पाहिजे की या घटनेने जे राईट्स आहेत प्रत्येकाला, जे प्रोटेक्शन आहेत ते सर्व आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण बदल करायला हवा. परंतु आपण जो हा कायदा या ठिकाणी केलेला आहे CRPCचं, त्याला चेंज म्हणतात. ॲक्च्युअली इट इज नॉट ए चेंज. चेंज जर करायचा असेल तर पूर्ण बदल होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन पिनल कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, त्याच्यात ब्रिटिश कुठं रिफ्लेक्ट व्हायले? हे ब्रिटिशांचाच कायदा, ब्रिटिशांनी आपल्या पर्पजसाठी केलेला कायदा, असं काही याच्यातून एक्सपोज होतं. ते न होता आपल्या या सरकारने असं ठरविलं की आम्हाला त्यांचे कायदे नकोय. ठीक आहे, त्यांचे कायदे नकोय, पण तुम्ही हे 3 फक्त कायदे या ठिकाणी घेतले. बाकी दुसरे जे ॲक्ट आपण वेगवेगळे सांगितलेले त्याच्याबद्दल काय ते देखील काही नाही. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवू. आपणास या ठिकाणी एक पाहायचं की जो कायदा होतो तो कायदा ज्या हेतूने केलेला आहे तो हेतू साध्य होत आहे की नाही हे पाहणं अगदी महत्त्वाचं. आता या ठिकाणी जे बदल करण्यात आलेले आहेत त्या बदलाबाबतीत थोडा आपण एक लाईट नजर टाकू. आता या कायद्याला जे नाव दिलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2003. आता या कायद्यानुसार या ॲक्टमध्ये 39 सेक्शन आहे. पूर्वीच्या CRPCमध्ये 37 चॅप्टर्स होते. आता या 37 चॅप्टरमधून टोटल सेक्शन त्यावेळेस 484 होते आणि आता जे कायदा पास झालेला आहे आपल्याकडे त्याच्यात 531 सेक्शन झाले. हे वाढ झालेली आहे सेक्शनमध्ये. आता या वाढबद्दल डिटेल काही आपल्याला डिस्कशन काही म्हणजे त्याला पाहून आपण काही करू शकणार नाही, परंतु लाईट पद्धतीने आपण याची समरी बघू की या पूर्ण ॲक्टमध्ये पूर्वीचे 18 सेक्शन कम्प्लीट अबॉलिश केले, संपलेले, आणि 32 सेक्शन ॲड केले. आता ॲड करून त्या ठिकाणी जिथं जिथं आवश्यकता होती त्या दृष्टीने बदल करण्यात आले. परंतु ओव्हरऑल इतक्या या बदलाच्या व्यतिरिक्त पूर्ण ॲक्ट जर आम्ही काढून पाहिलो आणि पूर्वीचं ॲक्ट समोर ठेवलो तर दोघात काहीच बदल नाही. बदल कुठं आहे? फक्त सेक्शन नंबर. थीम जे त्या सेक्शनची आहे ती ॲज इट इज आहे. आता काही गोष्टीची आवश्यकता नसलेले जे पोर्शन होते त्या पोर्शनला डिलीट केलेले, अबॉलिश केले. तर असे अबॉलिश केलेले बदल किती? 18 आहेत. आणि ॲड जितकं केलेलं आहे ते काही काही ठिकाणी जसं ॲड केलेलं आहे. आता ॲड केलेल्या गोष्टीमध्ये काय हेतूने ॲड केलेलं आहे, त्याच्यानी काय पर्पज सर्व होतं हे आता आपल्याला या डिस्कशनमध्ये पाहायचं. आता वास्तविक पाहता ज्यावेळेस एखाद्या जास्त काळापासून एखादी गोष्ट चालत असेल तर त्यामध्ये बदल करते वेळेस फार प्रिकॉशन घ्यावा, एक्सपर्ट ओपिनियन देखील घ्यायला पाहिजे. जसं मला दररोज 8 वाजेपर्यंत झोपायची सवय, मी डिसाईड केलो की 5 वाजता उठायचं. इतकं लवकर शक्य होत नाही मला, पूर्ण त्याची तयारी करायला पाहिजे. त्या दृष्टीने जर आपण या कायद्याला बदलायचा आपण विचार करायला लागलो
1896 पासून चालत आलेला कायदा 1973 मध्ये फक्त अमेंडमेंट झालेली आहे. तो कायदा कंटिन्युअस ठेवण्यात आलेला आहे. गेल्या 150 वर्षापासून हा कायदा कंटिन्युएशन मध्ये आहे. आता या ठिकाणी बदल करते वेळेस जसं मी सांगितलं तसं फार प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. मी गेल्या 47 वर्षापासून लॉ मध्ये प्रॅक्टिस करतो. या 47 वर्षाच्या पिरियडमध्ये जे CRPC, IPC, एव्हिडन्स ऍक्ट हे जे सेक्शन्स आम्हाला वारंवार पाहून रेफर करून पाठ झालेले होते ते सेक्शन्स सगळे बदलले. आता बदलल्यामुळं आम्हाला हे सर्व परत रेफर करावं. फक्त मलाच नाही, इवन जजेस ऑफ सेशन कोर्ट, जजेस ऑफ हाय कोर्ट, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट आर रिक्वायर्ड टू look after the same provision by referring this particular act. मला माफ करा, मधून थोडा इंग्लिशमध्ये बोलतो, मराठी माझं थोडा चुका होत असतील तिच्या बोलण्यामध्ये. तर प्रत्येक सेक्शनच्या बाबतीत जसं आता एक सेक्शन मी कोट करतो, 167 CRPC. When investigation cannot be completed within 24 hours, then what is to be done? आता या पर्टिक्युलर सेक्शनला या नवीन कायद्यानुसार बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचा नंबर दिलेला आहे 187. म्हणजे मला पहिल्या सुरू अगदी रिकलेक्ट होणार नाही 187 म्हणजे 167 मला मागच्या 47 वर्षापासून हे अगदी हे झालेलं आहे, रुटीनमध्ये आहे. तो बदल एकदम जास्त. तसंच IPCचे सेक्शन, त्या विषयाबद्दल मी जास्त बोलणार नाही, परंतु फक्त या ठिकाणी माझ्या मुद्द्याला पुष्टी येण्यासाठी काही गोष्टी सांगतो. 302 म्हणजे काय आहे हे आमच्याकडच्या लेबरला देखील माहीत आहे, शेतकऱ्याला माहीत आहे, इलिटरेट पर्सनला माहीत आहे 302 काय आहे, 376 काय आहे, 504 काय आहे. हे असे सेक्शन सर्वांना तोंडपाठ झालेले. क्लायंट आमच्याकडे आलं, साहेब मला 326 खाली FIR माझ्या विरुद्ध रजिस्टर आहे. ओके, आम्हाला लक्षात आलं 326 म्हणजे काय. परंतु आता त्या 326ला डिफरंट नंबर दिलेला. आता डिफरंट नंबर दिल्यामुळं क्लायंट ज्यावेळेस तो FIR तिच्या विरुद्ध रजिस्टर झाला, आमच्याकडे येऊन ज्यावेळेस तो अप्रोच होईल त्यावेळेस त्याला सांगत असलेल्या सेक्शनला आम्हाला एक पुस्तक काढावं लागेल. पुस्तक काढून तो सेक्शन काढावं लागेल. त्या सेक्शनला मागच्या सेक्शनशी कम्पेअर करा, त्याच्यात आणि ह्याच्यात काय बदल आहे, म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी सेक्शन चेंज झाल्यामुळं एक वर्क वाढलेलं आहे. जी अथॉरिटी होती जजमेंट देते वेळेस अगदी तोंडपाठ पद्धतीने हे सेक्शन ते सेक्शन हे करायचं. आता जजमेंट देते वेळेस देखील विचार करावा लागेल, पुस्तक समोर ठेवावं लागेल आणि मग त्याच्यानंतर डिक्टेशन कंटिन्यू करावं. आर्ग्युमेंटमध्ये देखील तीच गोष्ट. मग असे बदल करते वेळेस काय अपेक्षित होतं, बार काउन्सिलचं काय म्हणणं आहे, ओपिनियन घ्यायला, लॉ कमिशनचं रिपोर्ट काय आहे पाहायला पाहिजे, पब्लिक ओपिनियन काय आहे हे पाहायला पाहिजे. इंग्लंडमध्ये ज्यावेळेस कायदे होतात त्यावेळेस प्रपोज कायदे पब्लिकमध्ये सर्क्युलेट केले जातात. लॉ अँड पब्लिक ओपिनियन इन इंग्लंड. होणाऱ्या कायद्याबद्दल पब्लिकचं ओपिनियन काय आहे ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा घडून येईल. एक्सपर्टचे ओपिनियन, लॉ कमिशन आपल्याकडे खास त्या पद्धती त्या कामासाठी ठेवण्यात आलेलं, मग तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे का. या ठिकाणी या कायद्यात बदल करण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये ठरविण्यात आणि ठरवून एक कमिटी कॉन्स्टिट्यूट झाली. दॅट कमिटी वॉज रिलेटेड टू होम डिपार्टमेंट. गृह मंत्रालयाशी संबंधित असणाऱ्या लोकांची एक कमिटी काम करते आणि 2020 मध्ये ही कमिटी आपल्या कामात सुरुवात. त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे कोविडचं काळ सुरू आहे. कोविडच्या काळात जवळपास 18 महिन्याचं काळ गेलं.
त्यानंतर त्या कमिटीने काय रिपोर्ट याच्याकडे दिलं आणि त्या रिपोर्टवरून पार्लमेंटमध्ये बिल ज्यावेळेस आलं त्यावेळेस काय पोझिशन होती ती आपल्या सर्वांना माहिती. त्यावेळेस जवळपास 147 काहीतरी मेंबर ऑफ पार्लमेंट they are suspended. They were not present in parliament and this bill was inserted and that bill was passed. आता पूर्वीच्या वक्त्यांनी बरेच कॉमेंट केले, मी तितक्या ह्याच्या जाणार नाही. आपल्याला कायद्याच्या दृष्टीनं फक्त पाहायचं, यात काही गोष्टी चांगल्या आहेत, त्या गोष्टीचं अप्रिसिएशन देखील आपण करू. जसं आपण ब्रिटिश कायद्याचं जे अप्रिसिएशन करतो, ब्रिटिशाशी आपलं काही फार जवळचं नाता किंवा त्यांच्याशी आपुलकी आहे असं नाही, ते तर आम्हाला गुलाम म्हणून ठेवलेलं होतं ही गोष्ट खरी. परंतु त्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन आमच्याबरोबर ठेवलेलं होतं आणि तो वर्तन जर चांगला असेल तर नक्कीच आम्ही अप्रिशिएट करायला. मग पार्लमेंटमध्ये हे तिन्ही कायदे पास झाले, त्या ठिकाणी डिस्कशन नाही. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यापैकी एकाने प्रश्न विचारला की एक कायदे पास होण्यापूर्वी लॉ कमिशनने त्याच्यावर डिस्कशन केलेलं होतं. मी आता सांगितल्याप्रमाणे 2020 मध्ये एक कमिटी कायम केली. लॉ कमिशनकडे हे प्रपोज कायद्याबद्दल काही सबमिशन झालेलं नाही. लॉ कमिशनने याच्यावर काही डिस्कशन केलेलं नाही. तर लॉ कमिशनकडे न ठेवायचं कारण काय असू शकतं? आपल्याला माहित आहे, यापूर्वी समान नागरिक कायदा या बाबतीत बदल करण्यासाठी लॉ कमिशनकडे द कॉमन सिव्हिल कोड आर्टिकल 44 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रपोज अ सेम थिंग. आता ज्यावेळेस हे बदल करायची गोष्ट येते किंवा कोर्टात देखील ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रकरण येत असतात त्यावेळेस जे डिस्कशन होत असतं ते डिस्कशन इट इज गोइंग टू बी इंटरप्रिटेड ॲज पर लॉ, ॲज पर सेक्शन. इफ दॅट इंटरप्रिटेशन इज नॉट प्रॉपर, दॅट इज नॉट गोइंग इन प्रॉपर वे, देन डिबेट इन पार्लमेंट इज कन्सिडर. जशी आमची घटना झाली, घटना समितीपुढे प्रत्येक आर्टिकलबद्दल डिटेल डिस्कशन, कुठल्या मेंबरनी काय कॉमेंट केलं, कुठल्या मेंबरनी काय उत्तर दिलं आणि नंतर काय ठरलं, या सर्व गोष्टीचं या ठिकाणी एक रेकॉर्ड केलं. मग ज्यावेळेस आम्हाला कायद्यात कोर्टासमोर बाजू मांडायची असते त्यावेळेस जर काही आम्हाला अम्बिग्युटी आली किंवा इंटरप्रिट करायचं, करेक्ट पोझिशन जर ठेवायची असेल तर वी आर गोइंग टू रेफर पार्लियामेंटरी डिबेट. Debates which are taken at the time of framing of that particular law, हे पाहायचं. आता या ठिकाणी काय आहे, हे असं काही झालेलं नव्हतं. तसं नसताना या बिलाला समोर आणलेलं आहे. ऑपोजिशनचे लोक कुणीच नाही. आता त्या पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस हे बिल पास झालं, किती लोकांनी या ॲक्टची स्टडी केलेली होती, किती लोकांनी काही चुका निदर्शनास आणायचा प्रयत्न केला. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कुठलंही कायदा करते वेळी कुणी हे सांगू शकत नाही की हे परफेक्ट आहे, काहीतरी लेखनं असू शकतं. इंडियन पिनल कोड इतकं ड्राफ्ट परफेक्ट झालेलं आहे, तरी असे काही गुन्हे घडतात की ज्याच्या बाबतीत परत काहीतरी विचार करावा, काहीतरी चुका राहतात. CRPC मध्ये एखादी गोष्ट अशा प्रकारची येऊ शकते, मग त्याच्या बाबतीत सोल्युशन काय आहे या बाबतीत योजना असणं आवश्यक. हे कधी होऊ शकतं, ज्यावेळेस आम्ही डिटेल डिस्कशन करू, इंटरप्रिटेशन करू, व्हॉट इज एम अँड ऑब्जेक्ट ऑफ पासिंग दिस पर्टिक्युलर लेजिस्लेशन इज टू बी डिसाइडेड. कशासाठी? फॉर प्रोटेक्शन ऑफ वुमेन्स अ पर्टिक्युलर लॉ इज मेड. व्हॉट इज एम ऑफ दॅट पर्टिक्युलर लॉ, हे जर समोर आमच्या असलं तर इंटरप्रिटेशन करते वेळेस आम्हाला
त्या गोष्टीकडे पाहतात. मग या पर्टिक्युलर कायद्याच्या वेळेस काय डिबेट्स झालेले आहेत हे काही समज नाही. लॉ कमिशनचं रिकमेंडेशन नाही. मग अशा पद्धतीने कायदे झाले. कायदा ज्याच्यासाठी केलेला आहे त्यांचं मत घेतलेलं. आता पोलिसांचे अधिकार, पॉवर, कोर्टाचे अधिकार, पॉवर, डिफेन्स, प्रॉसिक्युशन या सर्वांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी हा कायदा केलेला आहे. मग ज्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचे त्या लोकांचं मत आम्ही घेतलेलं आहे. त्यांचं ओपिनियन, त्यांचं ऑब्जेक्शन हे तर कधी कुठेतरी कॉल केलेलं आहे. या कमिटीने जे रिकमेंड केलेलं आहे त्या कमिटीने कोणाला हिअरिंग दिलेली आहे, कोणाचे ऑब्जेक्शन कन्सिडर केलेले आहे, कोणाचे ओपिनियन घेतलेले आहेत आणि नंतर आपलं ओपिनियन काय फॉर्म केलेलं आहे त्याच्याबद्दल आमच्यासमोर काहीच रेकॉर्ड नाही. असं असताना हे कायदे पास झाले. आता काही बदल याच्यातले असे आहेत की जे आवश्यकपैकी होते, पण काही बदल असे आहेत की जे अनवॉन्टेड आहे. आज आमच्या ज्युडिशियरीमध्ये जे प्रॉब्लेम आम्ही फेस करीत आहोत ते फार वेगळे. डिले इन डिस्पोजल ऑफ दी केस, उशीर होता. बरेच प्रकरण तुंबून आहेत, त्याचा निकाल नाही. मग या गोष्टीबद्दल काय करायचं? प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर नाही, जजेसची संख्या कमी आहे, डिस्पोजल होऊ शकत नाही. जजेसची संख्या वाढविण्यासाठी काय करायला पाहिजे याच्याबद्दल तरतुदी काय आहे? या सर्व गोष्टी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ज्या पर्पजनी कायदा करण्यात आलेला आहे तो पर्पज सर्व होणार नाही. मग या गोष्टीचा तरी कुठे विचार केलेला होता काय? तसंही कुठे दिसत नाही. आता या ठिकाणी आपण एक पाहू की आता या अशा पद्धतीने पार्लमेंटमध्ये हा बिल आलं, पास झालं, त्याला राष्ट्रपतींनी 25/12/23 असेंट दिलं. त्याच दिवशी गॅजेटमध्ये पब्लिश झालं आणि त्याच्यानंतर 1 जुलै 2024 पासून हे तिन्ही कायदे, पर्टिक्युलरली CRPC, मेड अप्लिकेबल टू एंटायर इंडिया. आता 1 जुलैपासून सुरुवात झालेली आहे या कायद्याला. आता या कायद्याच्या बाबतीत आपण थोडं जे बदल झालेले आहेत त्या बदलच्या बाबतीत थोडं आपण एक नजर टाकू. थोडं जास्त लेंदी तर होत नाही ना, तसं काही असेल तर अजून काही मला सांगा कसं. आता 0 FIR रेफर केलं माझ्या मित्रांनी. पूर्वी FIR साठी 154 होतं, तोंडपाठ अगदी. इव्हन नवीन ज्युनियर असेल, लॉ स्टुडंट असेल, 154 का FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन डिटेल. आता त्या ठिकाणी अमेंड करून 173. आता या 173 मध्ये 0 FIR ची एक नवीन तरतूद होती. ऍक्च्युअली पूर्वी देखील हे होते, परंतु आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने करत आहे. Whenever any information is received, that information may be in present or by way of electronic media. अशा प्रकारची कुठली इन्फॉर्मेशन असेल and if that is a cognizable offense, then irrespective of jurisdiction, that offense is to be registered by 0 FIR. 0 द्या करणार. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ज्या ज्युरिडिक्शनमध्ये हा ऑफेन्स येतो त्या ज्युरिडिक्शनच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला रेफर करा. Then that concerned police station may proceed in the matter of investigation of the offense. तर ठीक आहे, 0 नंबरनी तुम्ही रजिस्टर केला, इमिडिएट रजिस्ट्रेशन होत आहे, इथपर्यंत ही गोष्ट ठीक. आता यानंतर ज्यावेळेस FIR कुठल्या प्रकरणात दाखल होत असतात, आता पंढरी इथं कसं आलं त्याच्या बाबतीत दाखल. FIR ज्यावेळेस कंप्लेंट एखादी लॉ झाली त्यावेळेस कॉग्निजिबल ऑफेन्समध्ये पोलिसांनी तो गुन्हा रजिस्टर करून घ्यावा.
परंतु या ठिकाणी तरतूद अशी करण्यात आलेली आहे की दॅट ऑफिसर हॅज गॉट पॉवर टू कीप रजिस्ट्रेशन ऑफ एफआयआर पेंडिंग फॉर द पर्पज ऑफ इन्क्वायरी. तपास करायचं आहे त्याच्यासाठी एफआयआर रजिस्ट्रेशन करायचं पेंडिंग. त्याच्यासाठी 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 14 दिवस त्यांची लागू. आता ही प्रोव्हिजन केल्यामुळं पोलीसचं कशा पद्धतीने पॉवर वाढले आणि मिसयूज कशा पद्धतीने. मी एक एक्झाम्पल देतो आपल्याला. मागच्या वर्षी लातूरला हेट स्पीचबद्दल एक कंप्लेंट होती. इथे टी राजा ऑफ तेलंगणा came to Latur and delivered a speech that was a hate speech. मग हेट स्पीच झाल्यानंतर पोलिसांची जबाबदारी आहे गुन्हा रजिस्टर करायची. काही लोकांनी कंप्लेंट दिली, एफआयआर रजिस्टर नाही. काही संघटनांनी जाऊन पोलिसांना अप्रोच केलं, एसपीना जाऊन भेटलं. मी देखील एका ग्रुपमधून जाऊन एसपीना आम्ही भेटलो. एसपीना सांगितलं की तुम्ही ऑफेन्स रजिस्टर करायला पाहिजे. कशा पद्धतीने भाषण केलेलं आहे ते तुम्हाला माहीत आहे. नो 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 वी आर मेकिंग इन्क्वायरी. किती दिवस इन्क्वायरी? आज 8 दिवस झालेले, 10 दिवस झालेले, तुम्ही इन्क्वायरी करताय. मग त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस चर्चा केलं त्यावेळेस एसपी प्रॉमिस कर नाही, आम्ही 1-2 दिवसाच्या आत गुन्हा रजिस्टर करतो. मग हा गुन्हा रजिस्टर होण्यासाठी 10-12 दिवस गेले का? गुन्हा रजिस्टर झालं त्याच्यानंतर फर्दर स्टेप काय घ्यायची काहीच नाही घेतली तुम्ही. हे फक्त लातूरमध्ये नाही, आपल्या पूर्ण इंडियामध्ये हेट स्पीच, मॉब लिंचिंग ह्या ज्या घटना घडत आहेत त्याचं कॉग्निझन्स पोलिसने त्याच वेळेस घ्यायला पाहिजे, स्वतः घ्यायला पाहिजे, परंतु घेत नाहीत. कंप्लेंट दिल्यावर देखील घेत नाहीत. इन्क्वायरीसाठी ठेवतात, बदल करतात, पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला मोड देऊन गुन्हे रजिस्टर केले जातात. मग त्यावेळेस सम ऑफ द पीपल अप्रोच टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं की इन सच मॅटर्स immediately police are required to take cognizance and register the offense. कंपल्सरी केलं सुप्रीम. मग त्याच्यानंतर काही सुरुवात झाली असं आपण समजू. मग ज्यावेळेस कायदा नव्हता त्यावेळेस पोलीस इतकं डिले करत होते. मग आता तर काय, आता या कायद्याने पोलिसांना अधिकार दिले. अंडर द हेड ऑफ इन्क्वायरी दॅट मॅटर रिमेन्स टू बी रजिस्टर्ड. मग पोलीसच्या हातात अशा प्रकारचे आम्ही पॉवर घेऊ तर काय होणार? अशा मॅटरमध्ये काय होत असतं? पॉलिटिकल इंटरेस्ट आहे, पॉलिटिकल प्रेशर आहे, जे आमचे ऑथॉरिटीज आहेत. व्हेरी सॅड टू से दॅट these authorities, administrative authorities particularly, IAS officers, IPS officers, etc. are expected to protect our law. परंतु आज परिस्थिती अशी आहे की सर्व अधिकारी वर्ग is acting as per dictation. काही ऑफिसर रेअर असू शकतात. मग अशा पद्धतीने जर यांचं काम चालत असेल आणि या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली असेल तर न्याय कशा पद्धतीने, एफआयआर कसं रजिस्टर होऊ शकतं? नक्की ते ऑफेन्स पेंडिंग घेतील. मग नंतर काय करतील? एखाद्याचं नाव घ्यायचं, एखाद्याला सोडून द्यायचं, एखाद्याला आणखी प्रोटेक्शन द्यायचं. आता या ठिकाणचं जो एक्झाम्पल दिलं मी टी राजाच्या बाबतीत, फक्त त्याच्या एकट्याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर झाला. त्या सभेला अरेंज कोण केलेलं आहे? त्या ठिकाणी हजर कोण कोण होतं? इन हुज प्रेझेंस दॅट हेट स्पीच वॉज मेड, वेदर दीज पर्सन्स हॅड ट्राईड टू अपोज दॅट हेट स्पीच, इफ नॉट अपोज देन व्हॉट इज देअर रोल, हाऊ दे आर टू रिक्वायर्ड टू बी ट्रीटेड ॲज पर लॉ.
काय करायला पाहिजे? त्याचं तर काही नाही. मग अशा पद्धतीने गुन्हे रजिस्टर होणार असतील तर शांतता राहील का? कायद्यात राज्य आहे असं म्हणून का आपण? पुढे न्यायदान त्या पद्धतीने होऊ शकेल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे बदल करतात. आता या ठिकाणी एक कॉन्ट्रॅडिक्शन असं आलेलं आहे. या ठिकाणी वकील देखील आहेत, लॉ स्टुडंट देखील. आता या ठिकाणी कॉन्ट्रॅडिक्शन कशा पद्धतीने आलं? 0 FIR इज टू बी रजिस्टर. इन्फॉर्मेशन दिल्याबरोबर 0 रजिस्टर तुम्ही केलं, FIR रजिस्टर झाली. आता सबसिक्वेंट सेक्शनमध्ये, सबसेक्शनमध्ये दॅट रजिस्ट्रेशन कॅन बी केप्ट पेंडिंग फॉर द पर्पज ऑफ इन्क्वायरी. आता इथं तर रजिस्टर झालेलं आहे, आता तुम्हाला इन्क्वायरीचं कुठं राहिलं असतो? म्हणजे इथल्या ठिकाणी कॉन्ट्रॅडिक्शन कशा पद्धतीने आलेलं आहे त्याच्याबद्दल काही वापो झालेलं आहे का? आता या रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्सच्या बाबतीत एक मी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट रेफर करून इच्छितो. मागच्या वेळेस आमचा अनुभव असा आहे की काही अट्रॉसिटी ॲक्ट खाली देखील ऑफेन्स रजिस्टर होते. मग कायद्यात तरतूद करण्यात आलेली आहे की फेल्युअर टू टेक कॉग्निझन्स इज इटसेल्फ अन ऑफेन्स. तुम्ही जर वेळेवर दखल घेतली नाही एखाद्या गुन्ह्याची तर दॅट इज ऑल्सो एन ऑफेन्स. हे करावं लागलं या ठिकाणी कायदा, आणि त्या पद्धतीने करत गेलं. आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पेंडिंग ठेवल्यामुळं एक मॅटर आलं, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश. या प्रकरणामध्ये पॉइंट आलं की वेदर पोलीस कॅन कीप द मॅटर पेंडिंग फॉर द पर्पज ऑफ इन्क्वायरी. तुम्हाला इन्क्वायरी करायची, प्रायमा फेसी केस असर्टेन करायची, हे करता येईल. ते करता येणार नाही. त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं, प्रिलिमिनरी इन्क्वायरी विल बी ओनली टू ascertain whether complaint discloses cognizable offense. इन्क्वायरी काय करायचं? जी फिर्याद आलेली आहे त्या फिर्यादीतून कॉग्निझिबल ऑफेन्स डिस्क्लोज होतो का? त्या गुन्ह्यासाठी 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेची तरतूद आहे. ज्या रिक्वायरमेंट आहे त्या गुन्ह्यासाठी तो पर्पज सर्व होतं का? टू द एक्सटेंट ऑफ धिस थिंग ओनली इन्क्वायरी टू बी मेड. आता हे काय करतात? इन्क्वायरी टू असर्टेन प्रायमा फेसी केस, म्हणजे दिलेली फिर्याद त्याच्यावरून केस प्रायमा फेसी होईल का? तर केस काय होईल हे डिसाईड करायची पॉवर तुम्हाला पोलिसांना देतात. ते पॉवर तर कोर्टाला राहील. फिर्याद आलेली आहे, फिर्याद घेऊन तुम्हाला गुन्हा रजिस्टर करायचा. तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यायची की वेदर दी कंप्लेंट डिस्क्लोज हे कॉग्निझिबल ऑफेन्स आहे का? मला या व्यक्तीने मारलं, थापडा लावून, तर हा ऑफेन्स काय होईल? वेदर इट इज अ कॉग्निझिबल ऑर नॉट, दॅट दे कॅन डिसाईड. जर एखाद्यानं सांगितलं की कुऱ्हाडीनं माझ्यावर वार त्यानं करण्यासाठी हे केलेलं तर व्हॉट दिस डिस्क्लोज? दिस डिस्क्लोज समथिंग मोर. या ठिकाणी कॉग्निझिबल ऑफेन्स डिस्क्लोज होत आहे. आता हे प्रूव्ह होईल का नाही? प्रायमा फेसी केस होईल का नाही? विटनेस मिळतील का नाही? काय होईल? या गोष्टी पाहायचं काम पोलिसांचं नाही. तर सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की इन्क्वायरी टू द एक्सटेंट ऑफ ओनली टू असर्टेन ॲज टू वेदर कॉग्निझिबल ऑफेन्स डिस्क्लोजेस आर नॉट, इथपर्यंत. मग तसं असताना या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की इन्क्वायरीसाठी ठेवतात. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटला विरोध करून वेगळ्या पद्धतीने कायदा करतात.
मग अशा ठिकाणी आपल्याला पुढे प्रॉब्लेम आहे. आता आपण पार्टीचा विचार करायचा नाही, दुसऱ्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आता आपण एक लॉ स्टुडंट, वकील, विक्टीम या पद्धतीने जर आपण पाहायला गेलो तर अशी प्रोव्हिजन असल्यानंतर पोलिसाकडून आम्हाला या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी मदत होऊ शकेल, नक्कीच होऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीचा हा कायदा केलेला आहे. याच्याबद्दल डिबेट वगैरे, ऑब्जेक्शन वगैरे काही झाले. आता फ्युचर पिरियडमध्ये या गोष्टी येतील, कोर्टाची लिटिगेशन वाढतील, काय व्हायचं ते नंतर बघ. आता पुढचा एक सेक्शन अजून मी डिस्कस करतो, पोलीस कस्टडी. पूर्वी होता 167. 24 तासाच्या आत जर इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करता येत नसेल तर त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट पुढे उभा करायचं आणि त्या ठिकाणी कस्टडी मागायची. या आरोपीची आम्हाला कस्टडीची आवश्यकता आहे, त्याच्याकडून झालेल्या ऑफेन्सबद्दल आम्हाला पुरावा गोळा करा. आता या ठिकाणी काय असू शकेल, जसं टेक फॉर एक्झाम्पल मर्डर झाले. मर्डर झाल्यानंतर हा आरोपी पळून जात असताना त्याला धरलं आणि पोलिसांनी आणून अटक केली. त्याच्या अंगावर रक्ताचे हे आले ते सगळे ठीक आहे, पोलिसांनी जप्त केले. बाकी हत्यार त्यानं जे वापर केलेला आहे तो काही तिथं उपलब्ध नाही. या 24 तासाच्या आत त्या रिकव्हरी ऑफ हिट्स वेपन वॉज नॉट पॉसिबल. देन पोलीस मे सर्टनली सीक पोलीस कस्टडी ऑफ दिस, प्रे करतील आणि कोर्टने घेऊ पोलीस कस्टडी. आता या ठिकाणी पोलीस कस्टडी आवश्यक होती आणि दिलेली होती, प्रोव्हिजन केलेली होती. पोलीस कस्टडी कॅन बी गिवन इन सच केसेस. मग ते रिपोर्ट पाहून जजेस 2 दिवसाची पोलीस कस्टडी, 3 दिवसाची पोलीस कस्टडी, 5 दिवसाची कस्टडी अशा पद्धतीने कस्टडी घेऊन 15 दिवसापर्यंत या कस्टडीला वाढविता येऊ शकते. आता विथ ड्यू रिस्पेक्ट मी सबमिशन करेन की या प्रोव्हिजनबद्दल आणखीन कन्फ्युजन आहे. बऱ्याच लोकांचं ओपिनियन असं आहे की पूर्वीच्या कायद्यात 15 दिवसाची पोलीस कस्टडी होती, आत्ताच्या कायद्यात 60 दिवस आणि 90 दिवस अशी कस्टडी आहे. दॅट इज नॉट सो क्लिअर. आता याच्यासाठी क्लिअर नाही की गृहमंत्र्यांनीच एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या कायद्यात देखील पोलीस कस्टडी फक्त 15 दिवसाचीच आहे, 15 दिवसापेक्षा जास्त नाही. तर या ठिकाणी तरतूद जी केलेली आहे ती तरतूद अशा पद्धतीची आहे, पोलिसांनी त्या आरोपीला अटक केलं, कोर्टापुढे प्रोड्यूस केलं, 2 दिवसाची पोलीस कस्टडी घेतलं, नंतर पोलिसांनी जो तपास करायचं ते केलं, कोर्टापुढे प्रोड्यूस केलं, त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली. 4 दिवसानंतर असं समजलं की त्या आरोपीने आणखीन एक गोष्ट केलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी कलेक्ट करणं फार आवश्यक आहे. त्या ठिकाणी पोलीस मे गो अँड रिक्वेस्ट द कोर्ट दॅट पोलीस कस्टडी ऑफ दिस पर्सन बी अगेन गिवन. मग त्या ठिकाणी परत त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीमधून पोलीस कस्टडी किंवा त्या आरोपीला जर बेलवर सोडलेला असेल तर तरी देखील त्याला परत कॉल करून पोलीस कस्टडी, सेकंड टाइम ही पोलीस कस्टडी अजून झालं. मग नंतर आणखी पोलिसांना गरज पडली, अगेन दे कॅन क्लेम फॉर पोलीस कस्टडी. म्हणजे बाय इंटरवल एकाच वेळेस किंवा काही पिरियडच्या गॅप नंतर त्या आरोपीची पोलीस कस्टडी मागण्याची तरतूद या कायद्यात केली. आता या बाबतीत पूर्वीचा कायदा काय होता? पूर्वीच्या कायद्यात प्रोड्यूस केल्यानंतर जजेस पोलीस कस्टडी ठीक आहे फॉर 3 डेज, अगेन पोलीस कस्टडी मिळेल ठीक आहे पोलीस कस्टडी. किती सिरियस मॅटर असेल तर मॅक्झिमम पिरियड वॉज ऑफ 15 डेज. 15 दिवसापर्यंत पोलीस कस्टडी घ्यायचं, त्याच्यानंतर तुमचा तपास हो की न हो त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घ्यायचं, त्याची बेल कन्सिडर करायचं, बाकी काय प्रोसिजर असेल ती. ते जनरल कायदे. काही सिरियस ऑफेन्सेस जे होते मकोका वगैरे त्या प्रकरणात त्याच्यात 15 दिवसाच्या ऐवजी 30 दिवसाची पोलीस कस्टडी, ती वेगळी तरतूद आहे त्या ठिकाणी.
आता या ठिकाणी आपण पाहू की या तरतुदीमध्ये जसं आता हे कस्टडीचं प्रोव्हिजन यांनी केलेलं आहे, तसं पूर्वीच्या मॅटरमध्ये पोलिसांनी पोलीस कस्टडी घेऊन त्या आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये दिलं आणि परत मागणी केल्यानंतर काय करायचं याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाकडे मॅटर आणि सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर जाऊन त्या केसला डिस्कशन झालं. त्या केसचं नाव मी तुम्हाला सांगतो, यू प्लीज नोट दॅट केसला. सेंथिल बालाजी वर्सेस स्टेट 2023 सुप्रीम कोर्ट पेज 934. या केसमध्ये पूर्ण डिस्कशन झालं की पोलीस कस्टडी जी द्यायची आहे ते पहिल्या 15 दिवसातच द्यायची का नंतरच्या काळात देखील द्यायची, याच्याबद्दल एक मत होऊ शकलं नाही. सुप्रीम कोर्टाने तिथं डिटेल डिस्कशन केलेलं आहे आणि डिस्कशन करून सुप्रीम कोर्टाला वाटलं की दिस मॅटर रिक्वायर्ड टू बी कन्सिडर्ड बाय लार्जर बेंच. त्याच्यासाठी लार्जर बेंच पुढे या मॅटरला रेफर करा अँड दॅट मॅटर इज पेंडिंग बिफोर सुप्रीम कोर्ट. बट प्रायर टू वेटिंग दॅट जजमेंट, provision has been made in this particular act that such types of custody can be sought at any time. अशा पद्धतीची ही तरतूद आहे. आता याच्याबद्दल दोन मत आहेत की 15 दिवसाचीच आहे का 60 दिवसाची, म्हणजे ज्याच्या 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर 60 दिवस आणि लाईफ इम्प्रिझनमेंट असेल तर 90 दिवस असं पिरियड आहे. काय आहे त्याच्याबद्दल दुमत आहे. या डिस्कशन is still not complete and verdict of Supreme Court on that particular point is required. आता ही प्रोव्हिजन करते वेळेस लॉ कमिशनचं रिपोर्ट असतं तर नक्कीच ही गोष्ट आली असते. पार्लमेंटमध्ये डिस्कशन झालं असतं तर नक्कीच अशा प्रकारची प्रोव्हिजन करते वेळेस त्या ठिकाणी डिस्कशन झाले असतं. आता होम मिनिस्टरने जे डिस्कशन एका ठिकाणी म्हणलेलं आहे की 15 दिवसाच आहे, 60 दिवस नाही, 40 दिवस नाही. आता एक कितपत त्याला महत्त्व द्यायचं काय आहे दॅट इज ए डिफरंट थिंग. पण पार्लमेंटमध्ये झालं असतं आणि त्याचं रेकॉर्ड असतं तर आम्हाला कोर्टापुढे आर्ग्युमेंट करता आली असती की या ठिकाणी 15 दिवसापेक्षा जास्त काळासाठी तुम्हाला कस्टडी देता येत नाही. तर अशा प्रकारची तरतूद या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये केली आहे. आता पुढचा मटेरियल जे चेंज आहे, आता अमेंडमेंट तर नाही, लॉ चेंज म्हणून चाललेली. मटेरियल जे चेंज आहे ते हँड कपिंग, हातकडी घालायचं. पूर्वी बऱ्याच ठिकाणी आपण पाहायचो की पोलीस हातकडी लावून त्याला घेऊन जायचे, परंतु नंतर ज्यावेळेस डिस्कशन बरेच होत गेले, प्रोग्रेस होत गेलं त्याच्यात, तर हे हँड कपिंग स्टाफ नको. ज्यावेळेस तुम्हाला खरंच आवश्यकता आहे त्या ठिकाणीच हँड कपिंग करा, अदरवाईज नॉट. जनरली पोलीस काय करतात, गाडीमध्ये बसून त्याला घेऊन जातात, कोर्टापुढे उभा करतात, परत घेऊन. परंतु काही हार्डन्ड क्रिमिनल असतात, त्यांच्यापासून भीती असू शकते, ते पळून जायची शक्यता आहे किंवा त्यांचे फॉलोअर्स येऊन पोलिसावर अटॅक करू शकतील आणि अशा परिस्थितीत अटॅक झालं तर पोलीस स्वतःच्या बचावामध्ये या आरोपीला सोडून देतील, आरोपी पळून जाईल. अशा परिस्थितीत एका विशिष्ट सर्कमस्टन्सेसमध्ये हँड कपिंगची जी प्रोसिजर होती ती यूज करता येते. परंतु आताच्या कायद्यामध्ये हँड कपिंग इज परमिटेड, म्हणजे पोलिसांना अधिकार दिले. पोलीस एखाद्याला दाखवून कोल्हापुरे सर मी तुम्हाला अटक करायला, काय करायचं म्हणता, हातकडी घालून मी घेऊन जाणार. कुणीतरी त्यांचे मित्र नाही सर्व आमची हातकडी घालून आम्ही तुमचं समाधान करू. व्हॉट इज कशासाठी? तरी हँड कपिंगची प्रोव्हिजन करून एक टेरर निर्माण झालं. त्याच्यात लोकांना सिक्युरिटी वाटणार नाही. आपला कायदा इतकं सुंदर कायदा आहे की आरोपीला देखील त्याचे हक्क काही आहेत, त्याचे राईट प्रोटेक्ट करायचं. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ अजमल कसाब
ज्यांना पार्लमेंटवर अटक केलं त्या अजमल कसाबला देखील ट्रायल देण्याच्या अगोदर त्याला फाशीला चढविण्यात आलेली. ट्रायल त्याची पूर्ण चालली, वकील लावला, पूर्ण खर्च केला, तिच्यावर इतकं खर्च झालं करोडो रुपयाचं. त्या 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 केसमध्ये जितकं खर्च झालं तितक्या खर्चाने एखादं शहर, एखादं गाव मग तयार झालं असतं. परंतु ते न करता शासनाने न्यायासाठी त्या आरोपीला इतकं खर्च केलं, पूर्ण हेरिंग घेतली. अँड आफ्टर हेरिंग दॅट अजमल कसाब वॉज कन्व्हिक्टेड. अँड अशा पद्धतीने आमची न्याय. मग हे असताना जर पोलिसांना आम्ही अशा प्रकारचे अधिकार देऊ तर पोलिसांकडून कशा पद्धतीने न्याय मिळू शकतो. आज आमच्या बऱ्याच माता भगिनी देखील आहेत, त्यांच्यावर होत असलेला अन्याय ज्यावेळेस कंप्लेंट होते त्यावेळेस दखल घेतली जाते. दखल घेण्यासाठी काय करायचं काय नाही याच्या बाबतीत तरतुदी वेगवेगळ्या चालू आहेत. मग अशा परिस्थितीत तुम्ही सुधारणा या पद्धतीने न करता हँडकफिंग करून म्हणजे त्या लोकांना भीती दाखवायचं आणि मग पोलिसांना लिबर्टी द्यायचं, अशा पद्धतीची तरतूद आहे. आता याच्या पुढचं एक चेंज आहे, इम्युनिटी टू पोलीस, सेक्शन 151. पोलिसांना संरक्षण. तपासाच्या कामामध्ये याच्यामध्ये जर एखादी घटना पोलिसाच्या हाताने घडली आणि ती कायद्याच्या विरुद्ध असेल तरी पोलिसाच्या विरुद्ध काही करता येत नाही, अनलेस परमिशन फॉर प्रॉसिक्युशन इज सॉट. वेळ झालेला आहे का मला सांगा, झालेला तर त्या ठिकाणी परमिशन घेऊन परमिशन घेऊ त्या चुकीचं कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रॉसिक्यूट करतात. पूर्वी देखील होत होतं. परंतु काही ॲक्ट असे असतात वेन ही वॉज ऑन ड्युटी ही हॅज डन सच थिंग विच वॉज नॉट कमिंग इन हिज ड्युटी. त्याचं काम नसताना तपास करायला आणि एखाद्या स्त्रीला छेडछाड करायला, वेदर इट इज अ पार्ट ऑफ हिज ड्युटी. मग कशासाठी परमिशन? Why for such immunity protection is given to these police officers? पूर्वी देखील तुम्हाला कायद्याने एखादी फायरिंग झालेली आहे, ठीक आहे, याच्यात लिहिलेली आहे फायरिंग तुमची चुकीची झालेली आहे, पण इन ऑर्डर टू डिस्चार्ज युअर ड्युटी यू हॅव डन दॅट पर्टिक्युलर ॲक्ट अँड दॅट्स वाय प्रोटेक्शन वॉज देअर इन प्रिव्हियस ॲक्ट ऑल्सो. तसं असताना मग त्या ठिकाणी एक नवीन तरतूद करण्यात आली, त्यांना स्पेशल इम्युनिटी यामध्ये देण्यात आली. आता परत जजमेंटच्या बाबतीत एक अमेंडमेंट आहे. 17-18 आहेत अशी मी काही सर्व डिस्कशन करत नाही कारण तितकं आपल्याला वेळ देखील येणार नाही. त्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत. जजमेंटच्या बाबतीत सेक्शन 158 केले. आता पूर्वी क्रिमिनल केसमध्ये हेअरिंग कन्क्लूड झाली तर त्या जजनी निकाल 15 दिवसाच्या आत द्यायचा. आता जी तरतूद केलेली आहे ती 15 दिवसापेक्षा जास्त 30 दिवस टाईम दिला. 30 दिवसात निकाल द्यावा आणि 30 दिवसात देखील शक्य झालं नाही तर फर्दर पिरियड ऑफ 15 डेज इज गिवन. 15 म्हणजे 45 दिवसात तुम्ही जजमेंट द्यावं, अशा प्रकारची तरतूद या ठिकाणी. आता हे काही एक्सपिरियन्स काही असू शकेल, याच्या बाबतीत दुमत असू शकेल. तसं सिव्हिलमध्ये पूर्वी 15 दिवसाच्या आतमध्ये जजमेंट द्यायचं होतं, आता त्याला देखील 2 महिने आहेत, तर पूर्वी देखील केलेलं आहे त्याच्या सिव्हिलमध्ये. तसं क्रिमिनलमध्ये 15 दिवस होतं, त्याच्याऐवजी आता 45 दिवसपर्यंत केलेलं आहे. आता याच्या बाबतीत दुमत असू शकेल. तुम्ही म्हणतील की इफ कॉम्प्लिकेटेड मॅटर इज देअर, बल्क ऑफ रेकॉर्ड इज देअर दॅट रिक्वायर्ड टू बी कन्सिडर्ड, देअरफॉर 15 डेज आर नॉट सफिशियंट, असं काही होऊ शकतं. तर ते गोष्ट वेगळी. बाकी आणखीन काही तरतुदी केलेले आहेत. प्रोव्हिजन फॉर फ्रेमिंग स्कीम फॉर कॉम्पेन्सेशन. जर विक्टीम आहे त्या विक्टीमच्या कॉम्पेन्सेशनबद्दल तरतूद आहे. एखाद्यावर चुकीचा आरोप लावलेला आहे, चुकीचा आरोप लावून त्याला प्रॉसिक्यूट केलेला आहे,
नंतर तो निर्दोष सुटलेला आहे. मग अशा लोकांच्या बाबतीत काय करायचं? कायद्यात पूर्वी तरतूद होती की कुठपर्यंत कॉम्पेन्सेशन द्यायचं, पण देर वर सम लिमिटेशन. आता याच्या थोडं वाईट पद्धतीने शासनाला अधिकार दिलेले आहेत की शासनाने या बाबतीत स्कीम तयार करा आणि स्कीम तयार करून कशा पद्धतीने कॉम्पेन्सेशन देता येईल, गरजवंताला कॉम्पेन्सेशन कसं द्यायचं याच्या बाबतीत तरतूद करण्यात आली. अशा काही तरतूद केले. विटनेसच्या प्रोटेक्शन बाबतीत बऱ्याच केसमध्ये असं होतं की त्या विटनेसला त्या आरोपीची भीती असते. जर तू कोर्टात आला तर तुझे हातपाय तोडून जा, कोण कशाला येतं कोर्टात? ते ठीक आहे, मग त्याच्यावरती काय नाही. आताच्या कायद्यात तरतूद करण्यात आली आहे की याच्या प्रोटेक्शनसाठी तुम्ही सम लॉ इज रिक्वायर्ड टू बी मेड, सम रूल्स आर रिक्वायर्ड टू बी फ्रेम्ड. तर त्या दृष्टीने तुम्ही करू शकता. ही एक नवीन तरतूद केली. आता या अशा बऱ्याचशा काही तरतुदी आहेत. काही अशा बाबतीत देखील आहे ते प्रायव्हेट कंप्लेंट असेल तर ते काय, तर ते काही मी डिटेल करत नाही कारण वेळ आपल्याला जास्त जाईल. आता या बाबतीत आता जो कायदा करण्यात आलेला आहे त्या कायद्याला मध्य प्रदेश हायकोर्टात रिट पिटिशनद्वारे चॅलेंज केलं. These 3 laws are not proper. मग ह्याच्यासाठी हायकोर्टाकडून डायरेक्शन. Honorable High Court of Madhya Pradesh admitted that petition, issued notice to state for giving a reply. आता त्या ठिकाणी होईल, परंतु त्या ठिकाणी जे सबमिशन झालं आणि कोर्टाने जे कॉमेंट केलं ते प्रायम ऑफिसचे असं डिस्कस झालं की तुम्ही कायद्यात बदल हे नाव कशाला घेतलं, अमेंडमेंट म्हणून शक्य नव्हतं. आता आपण सुरुवातीला डिस्कशन केलं, किती केलं, तो 18 सेक्शन अबॉलिश केला आणि काही सेक्शन तुम्ही ॲड केलं. ह्याच्यापेक्षा जास्त 1973 मध्ये झालेले त्यांनी बदल म्हणून म्हणले ना, तुम्ही आता बदल म्हणणार. आणि बदल CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड ब्रिटिशचं काय सजेस्ट करायला, आता तुम्ही घ्याल त्याच्यात भारतीय नागरिक संरक्षण संहिता, एक संस्कृत नाव घेऊन त्याला मुलामा चढवायचं आणि सांगायचं हमने बदल दिया है, ब्रिटिश के कानून को हमने बदल दिया है. काय बदल दिया है, किती बदल झालेला आहे, इतकी चर्चा करायची गरज काय. तुम्ही याला पॉलिटिकल इश्यू करू. तसंच विरोधकांना देखील मी म्हणेन की अशा बाबतीत ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या देखील आपण ॲक्सेप्ट करू शकतो, कारण हा भाग ज्युडिशरीचा. ज्युडिशरी इज ए इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन. ज्युडिशरी इज ओनली लास्ट रे ऑफ होप इन दी लाईफ ऑफ ए सिटीजन. आमच्या जीवनात जर शेवटचं आशेचं किरण कुठलं असेल तर न्याय संस्था. मग या न्याय संस्थेच्या बाबतीत ज्या तरतुदी होणार आहेत त्या पूर्ण सिरियस पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याच्यात ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही जरूर बदल, ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी करू नका. आणि हे केलं तर याचं तुम्ही फार मोठं काम केलेलं आहे. तुम्ही एक खूप मोठं काम केलेलं आहे, डोंगर पार केलेलं आहे. अशा पद्धतीने पोस्ट करून हे करणं हे काही योग्य नाही. आता हे जे कायदे पास झालेले आहेत डिसेंबर 23 मध्ये केलेले, काय गरज होती याला? आणखीन डिस्कशन देखील शक्य होतं. आणखीन काही महत्त्वाचे प्रोव्हिजन्स आहेत त्या अनअटेंडेड राहिलेले आहेत, त्या इन्सर्ट करणं आवश्यक आहे, त्या झालेले नाही. बदल तर नक्कीच आवश्यक आहे, परंतु दुसऱ्या देखील काही आवश्यकता आहेत, ह्या गोष्टीची देखील आवश्यकता होती. आणि हे कधी शक्य होतं? ज्यावेळेस तुम्ही लॉ कमिशनला जर रेफर केलं असतं, पब्लिक ओपिनियन कॉल केला असता, एक्सपर्टचे डिबेट अरेंज केले असतात, तर या सर्व गोष्टी शक्य झाल्या. परंतु असं न करता या ठिकाणी हे बदल करण्यात आलेले आणि ज्यावेळेस आवश्यकता असेल त्या पद्धतीने या ठिकाणचा आता अपोज कर होईल. बऱ्याच ठिकाणी अशा चळवळी वगैरे सुरू झालेल्या आहेत. त्या पद्धतीने पुढे काय व्हायचं ते होत राहील. परंतु या ठिकाणी या वर्कशॉपच्या अनुषंगाने
डिस्कशन ठेवलेलं आहे. ते एक प्रिलिमिनरी आयडिया म्हणून मी तुम्हाला काही सम ऑफ दी चेंजेस हॅज बीन ब्रॉट टू दी नोटीस ऑफ दिस हाऊस. आता या ठिकाणी आपण या सर्व प्रोविजनबद्दल चर्चा करू, नंतर देखील करू. नंतराशी अजून प्रसंग येतील. या बाबतीत काय व्हायचं फ्युचर ठरवेल. कायदा तर केलेला आहे, बरेचसे कायदे होऊन देखील बदल देखील झालेले आहेत त्याच्यात. परंतु शासनाने आता हे जे कायदे केलेले आहेत या पद्धतीने शासन चाललेलं आहे, या पद्धतीने विरोध चाललेला आहे. या सर्व गोष्टीचं आता फ्युचरमध्ये चर्चा होईल. मला वाटतं या ठिकाणी झालेलं डिस्कशन मी स्टॉप करतो आणि आपल्याला कोणाला काही प्रश्न वगैरे असतील याच्यावरती काही हे असेल तर वी कन्सिडर इट विदिन व्हेरी शॉर्ट टाईम बिकॉज टाईम ऑलरेडी कंझ्युम इज मच मोर. थँक्यू. धन्यवाद सर.